द्वारका उपविभाग कार्यालयाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री नारायण सोनवणे यांच्या बाबतीतला हा प्रश्न आहे। हे अभियंता आहेत, हे तिकडचे मालक आहेत आणि त्यांचा मुलगा हा तिकडचा संस्थानिक आहे। तो सगळं बघतो। आपण त्याला क्लीन चिट दिलेलीच आहे, कारण आपण असं म्हटलं की त्याचं नाव कुठेच या लिस्टवरच नाही आहे। आता हे चोरी करणारा माणूस थोडीच सांगतो की मी अधिकृत माझं नाव लिस्टवरती टाका म्हणून। जर त्याचं नाव लिस्टवरती नाही आहे, 1.3% जे DDFच्या ज्या स्कीम आहेत, या स्कीममध्ये जेवढी काही कामं आहेत ही फक्त ह्याच्या मुलाला मिळाली की 12 किलोमीटरच्या परिघामध्ये जी 3 ऑफिस आहेत तिकडे फाईल एका दिवसात फिरते, नाहीतर फाईल फिरतच नाही। एखादा शेतकरी गेला काम घेऊन तर त्याला 3-3 महिने लटकवून ठेवतात आणि ह्याच्या मुलाकडे काम गेलं तर हे काम 2 दिवसात ताबडतोब होतं। याच्या असंख्य तक्रारी आहेत, वीज चोरीच्या तक्रारी आहेत स्कीम मध्ये। सगळा जर यांचं नाव जर लिस्टवर नाही आहे तर महावितरणला यांच्या माधवगिरी कंपनीने लिहिलेली पत्र आहेत, मग यांची पत्र काय म्हणून तुम्ही एंटरटेन करता? म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की हा कॉन्ट्रॅक्टर आहे तिकडे। आता ह्या कॉन्ट्रॅक्टरने केलेल्या घोळाच्या बाबतीमध्ये असंख्य तक्रारी महावितरणकडे आहेत। आपण इकडे मान्य केलंय की बिल्डर लोकांनी काही त्याच्यामध्ये गडबड केलेली आहे, हे मान्य केलं तिसऱ्या उत्तरामध्ये। परंतु वीज चोरीसारखी प्रकरणं आहेत, स्कीम मध्ये अवैध कामं केल्याची प्रकरणं आहेत, तिथे घोटाळे आहेत। या सगळ्या आता वीज चोरीला तर कायदा एकदम कडक आहे, सरळ उचलून आतमध्ये टाकलं जातं। असे किती लोक आपण यांच्यावरती गुन्हा दाखल केलाय, आतमध्ये टाकले। तर माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की नारायण सोनवणे आणि त्यांच्या मुलाची कंपनी माधवगिरी कंपनी, या कंपनीच्या संदर्भातला जो काही गैरव्यवहार आहे, जो रेकॉर्डवरती आहे, ज्याची चौकशी तुम्ही करून त्याला क्लीन चिट दिलेली आहे, पुन्हा एकदा वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मार्फत याची पूर्ण सखोल चौकशी करून याच्यात वीज चोरी असेल, बाकीचे घोटाळे असतील तर आपण त्याच्यावरती योग्य ती कारवाई करून, जर वीज चोरी असेल तर गुन्हा दाखल करून या सगळ्यांवरती कडक कारवाई करणार का? माननीय सभापती महोदय, याच्यामध्ये आपण ज्या व्यक्तींचा उल्लेख केलेला आहे ते कॉन्ट्रॅक्टर नाही असं आपण म्हटलेलं नाही, ते कॉन्ट्रॅक्टर आहेतच आणि ते विजेच्या क्षेत्रातच काम करतात। मुळामध्ये आपल्याला कल्पना आहे की महावितरणची कामं आणि खाजगी कामं अशी 2 प्रकारची कामं असतात। लोक आपल्या घरी खाजगी कॉन्ट्रॅक्टरला बोलवतात, ती कामं करतात। महावितरणच्या कामामध्ये हा सूचीबद्ध कॉन्ट्रॅक्टर नाही आणि महावितरणचं कुठलंही काम त्याला मिळालेलं नाही, तथापि प्रायव्हेट कामं ते करतायत। आता आपण जो विषय लक्षात आणून दिलेला आहे त्याचा सेन्स मला असा दिसतोय की त्यांच्या पदाचा उपयोग करून त्यांना खाजगी कामं ते मिळवून देतात किंवा मुलाला खाजगी कामं मिळवून देतात किंवा मुलाला खाजगी काम दिलं तर ते वेगानं इकडच्या परवानग्या देतात, असं आपण जे काही निदर्शनास आणलेलं आहे। आपण मागणी केल्याप्रमाणे वरिष्ठ अधिकाऱ्याकडनं याची चौकशी केली जाईल आणि त्यासोबत वीज चोरीच्या प्रकरणात तर आपण कारवाई केलीच आहे, पण जिथे आवश्यक असेल आणि समजा जर FIR दाखल केला नसेल तर तोही केला जाईल। प्रश्न क्रमांक 5 8364 शशिकांत इंजे 364। गेले अनेक दिवस मी विधिमंडळामध्ये सातारा जिल्ह्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देतोय। राज्यमंत्री उत्तर देतात, आज योगायोग आहे मुख्यमंत्री आहेत आणि मला वाटतं की गृह खात्याची मुख्यमंत्र्यांनी धुरा घेतल्यानंतर न्याय मिळेल अशी माझी अपेक्षा आहे। सभापती महोदय, विश्वास आहे, कारण सभागृहामध्ये मुख्यमंत्री महोदय मी पेनड्राईव्ह दिला, काही अधिकाऱ्यांच्या चुकीच्या यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडते आहे, यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडते। मी या सभागृहामध्ये वारंवार बोललेलो आहे, मी राजकीय बोलत नाही, पण मुख्यमंत्री महोदय खरंच मी सांगतो, आपण रिव्ह्यू घ्या आणि तिथे असलेली पोलीस यंत्रणा ज्यावेळेला राजकीय थोडासा हस्तक्षेप होतो त्यावेळेला ती ढिली पडते, नाईलाज होतो, कायम करायचं असतं। काही अधिकारी त्यामुळे मस्तवाल होतात। मी सातत्याने सांगितलं क्राईम वाढले काय, तो 100% वाढला आहे आणि हा वाढत असताना जे कोणी अधिकारी आहेत त्याचा उल्लेख पण मी केला, मी आपल्याला पत्र पण देतो आणि त्याचा चौकशी करून जर त्या खरोखर त्या सत्य असेल, मी परवा सांगितलं, काल 1-2 अल्पवयीन मुली ज्यावेळेला गेल्या त्यांची तक्रार करायला गेलेल्या वडिलांना सुद्धा आणि त्या पालकांना सुद्धा अटेंड केलं गेलं नाही, अजूनही ती तक्रार घेतली नव्हती। काल आपली तक्रार इथं झाल्यानंतर त्याची केस दाखल करून घेतली।
ही सत्य परिस्थिती आहे, पालकमंत्र्यांना माहिती आहे. माझी विनंती एवढीच आहे,